हे असंच वागत राहिलीस तर बेदखल करशील, तुम्हाला डिवोर्स वगैरे देऊन टाकशील. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू. मला असं निराश हताश होऊन चालणारच नाही. मला यातनं मार्ग काढावाच लागेल. डोकं शांत ठेवावं लागेल. हो साहेब, तर नवीन झाडू आणा ना. कसली झाडू आहे बघा तरी. येताना आणते मी नवीन. बरं ऐक ना, ते मगाशी काय सांगत होतीस तू? कसलं काय? अगं शनायाचं काहीतरी. हा, शेणे काय पाठ सोडत नाही साहेबांची. हा, ती बरी सोडेल, ती बायको आहे ना त्याची. अरे पण लीगल बायको नाहीये ती त्याची. गुरुनाथला स्वतःचं लग्न झेपलं नाही, हे आणखी नवीन उद्योग करून ठेवलेत ते. बरं झालं ती इकडे आली. रेवती असा का विचार करतेस तू? अरे मग काय, जर हे नाटक असेल त्याचं तर ती बरोबर पुरून उरेल त्याला. नाही हो ताई, साहेब नाटक नाही हो करत आहेत. बकुळा मावशी, तू सुद्धा राधिका बरोबर राहून तिच्यासारखाच विचार करायला लागलीस. नाही हो ताई, साहेब जर शेणेला ओळखत असते आणि नाटक करत असते ना, तर तिच्या हाताला धरून त्यांनी तिला बाहेर काढली असती. नाहीतर तिच्याशी गुलुगुलू बोलत बसले असते. त्याच्या उलट काय झालं माहितीये का, साहेब चक्कर येऊन पडले. काय? हा, आधी काहीतरी असं ताई 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 काहीतरी करत होते आणि एकदम चक्कर येऊन पडले बघा. चक्कर येऊन पडला? काही नाही, नवीन नाटक आहे त्याचं. रेवती उगाच पुरावा नसताना काहीतरी बोलू नकोस. पुरावा गोळा करायचाच आहे मला. खूप ऐकल्या गुरुच्या कथा. आता त्याला दाखवते रेवती काय येते. आजवर खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेत मी. माणसांची पारख आहे मला. हे सगळं नाटक आहे. रेवती आता ताईपणा करू नकोस, जरा वहिनींशी बोल. तिच्याशी काय बोलायचं? म्हणजे काय करणार आहेस तू? जाब विचारणार आहे गुरुला. ताई सांभाळू ना, नाहीतर फट म्हणता काहीतरी बघावं साहेब. असं काहीही होणार नाहीये बकुळा मावशी. रेवती या सगळ्याची काही एक गरज नाही. गरज आहे. गुरुच्या या नवीन प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. येस येस, डेफिनेटली सर, डेफिनेटली. यू आर ऑलवेज वेलकम सर. सर मग ते उद्याच्या मीटिंगचं नक्की ना? हा, हो सर, त्या असतीलच नक्की. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. जेनी बसा बसा बसा. एक गुड न्यूज आहे. युएसच्या मार्केटिंग कंपनीचे लोक उद्या मीटिंगसाठी येत आहेत आपल्याकडे. Oh, that's nice. Sir, great. Congratulations. Congratulations to all of us, Shreyas. पण सर तुम्ही त्यांना उद्याच बोलवलं का मीटिंगला? उद्याच मी त्यांना बोलवलंय, कारण ते लोक सुद्धा थोडेसे घाईमध्ये आहेत. उद्या रात्रीच त्यांचं युएसचं फ्लाईट आहे. खरं तर त्यांना आजच वहिनीनं भेटायचं होतं, पण आज वहिनी आल्या नाहीत, त्यामुळे मी आजचं उद्यावर ढकललं इतकं. पण सर खरं तर म्हणजे आयडियली ही मीटिंग आज झाली असती तर फार बरं झालं असतं नाही का? म्हणजे मला मान्य आहे की वहिनींनी घरी लक्ष द्यायला हवं, पण आपली कंपनी आता ज्या क्रायसिस मधनं बाहेर आली आहे त्याच्यानंतर वहिनींनी कंपनीकडेही इक्वली लक्ष द्यायला पाहिजे ना सर. श्रेयस, त्यांच्या घरी जे चाललंय ते खूप डिस्टर्बिंग आहे. अशा सिच्युएशन मध्ये वर्कवर कॉन्सन्ट्रेट नाही करतायत. आपण मॅम कडून ओव्हर एक्सपेक्ट करतोय असं मला वाटतंय. नाही जेनी, बरोबर आहे तुझं, पण ज्या माणसामुळे ही वेळ ओढावली आहे त्यांच्यावरती त्याच्यासाठी एवढा वेळ देणं योग्य. आणि आता गुरु सर व्यवस्थित आहेत ना, म्हणजे फिजिकली व्यवस्थित आहेत, चालू फिरू शकतात. मग वहिनींनी कंपनी त्याला काय हरकत आहे? श्रेयस, तुझे मुद्दे मला मान्य आहेत, पूर्णपणे मान्य आहेत. गुरुनाथवरती आपण विश्वास ठेवावा किंवा त्याच्यासाठी इतका वेळ वाया घालवावा असा तो अजिबातच नाही. एक्झॅक्टली. पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, अजूनही तो राधिका वहिनींचा नवरा आहे. आणि इथेच येऊन सगळ्या गोष्टींना फुलस्टॉप बसतो. सर काय उपयोग आहे ते नवरा असण्याचा? त्यांनी नवऱ्याची कुठली कर्तव्य आतापर्यंत पार पाडली आहेत? आपण ते चोरीचं प्रकरण सोडून देऊयात, त्यांनी चोरी नाही केली, पण म्हणून त्याची सिंपथी आपण त्यांच्या इतर गुन्ह्यांना नाही देऊ शकत. आणि ऑनेस्टली स्पीकिंग आता त्यांचं हे ते आठवणं विसरणं जे काही चालू आहे हे सुद्धा कितपत खरं आहे मला नाही माहिती.
म्हणजे त्यांनी वहिनींना आतापर्यंत हर तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि ओघाने त्याचा त्रास आपल्यालाही झालाय सर. आठवतंय ना तुम्हाला? तरी तुम्ही असं म्हणताय? त्याला काहीच लॉजिक नाहीये सर. नात्यांमध्ये लॉजिक नसतं श्रेय. तिथे फक्त भावना असतात आणि भावनांवरती ताबा मिळवणं इतकं सोपं नाही. मी राधिका वहिनी आणि गुरुनाथला अगदी सुरुवातीपासून ओळखतो. जेव्हा ते दोघं लग्न करून इथे मुंबईमध्ये आले आणि गुरुनाथ जेव्हा नवीन नवीन ALF मध्ये जॉईन झाला तेव्हापासून मी त्या दोघांना ओळखतोय. खरंच खूप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. येस, आनंद सर टोल्ड मी अबाउट इट. आय थिंक दे वर रिअली क्लोज, म्हणजे कॉलेजमध्ये असताना, राईट? येस, राईट. पण ते प्रेमच आता आडवं येतंय जेनी. जेनी, जेव्हा एखादी स्त्री एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करते तेव्हा अगदी मनापासून करते, जीवापाड प्रेम करत असते. तिच्या सगळ्या भावना त्याच व्यक्तीमध्ये गुंतलेल्या असतात. राधिका वहिनींचंही असंच झालंय गुरुनाथच्या बाबतीत. हा, आता त्या बऱ्यापैकी सावरल्या असल्या, गुरुनाथ पासून अलिप्त झाल्या असल्या तरी हा गुंता काही अजून पूर्णपणे सुटलेला नाहीये, सुटत नाहीये. असो, जेनी, राधिका वहिनींना उद्याच्या मीटिंग बद्दल कळव आणि त्यांना आवर्जून सांग की त्यांचं मीटिंगला येणं फार महत्वाचं आहे. मी आताच सांगू का लगेच? नाही, नको, आता उशीर झालेला आहे. उद्या सांग त्यांना आणि तुम्ही आता रॅपअप करा. बोल सौमित्र. काय झालं राधा? कुठे काय? नाही, आवाज थोडा विचित्र येतोय म्हणून. काय नाही, ठीक आहे मी. बोल ना, तू का फोन केलास? नाही, मी आता म्हणजे आनंदला भेटलो होतो तर त्याच्याकडून कळलं की तू आजही ऑफिसला गेली नाहीयेस. बरं आहे ना गुरु? हा ठीक आहे ते, पण बघ राधा, तुला या सगळ्यातून स्ट्रॉंगली बाहेर यायला लागणार आणि या सगळ्या गोष्टी आता तुला फेस कराव्याच लागणार. सौमित्र, एक खूप चांगलं वागतायत रे, अगदी पूर्वीसारखं. आणि जे काही मध्ये घडून गेलंय ना, त्यामुळे मला आता हे सगळं स्वीकारणं शक्य नाहीये. नाही, आणि स्वीकारू सुद्धा नको. बघ राधा, हे मी बोलणं माहित नाही कितपत बरोबर आहे, पण गुरु कसं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्याला सगळ्यांना त्याचे भयंकर अनुभव आहे. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्यायची ना? तेच. काय, कुणाचा फोन आहे? सौमित्राचा फोन आहे. सम्या, टाक टाक, स्पीकरवर टाक. टाक ना, मलाही बोलायचंय. सौमित्र, यांना बोलायचंय तुझ्याशी. काय म्हणतो गुरु, कसा आहेस? अरे सम्या, मी बरा आहे, पण तू काय माझी चौकशी फोनवरूनच करणार आहेस का? घरी आहे ना तू? आत्ता नाही रे, आत्ता खूप काम आहेत. आत्ता नाही रे, एक काम कर ना, उद्याच ये घरी आणि असं कर, जेवायलाच ये. राधिका काय अप्रतिम स्वयंपाक करते माहितीये का तुला? राधिका, उद्या काहीतरी मस्त पुडाची वडी किंवा ती तळलेली मिरची करतेस ना तू, तसं काहीतरी कर ना. हा, अरे तू खुश होऊन जाशील. ये, खूप दिवसात काही गप्पा झाल्या नाही, जेवायलाच येतो. ठीक आहे? बघतो म्हणजे. ये रे, नखरे कसले करतोस? चल, मी वाट बघतोय. उद्या नक्की ये दुपारी. बरं ठीक आहे, ठेवतो आता. बाय. हा, जाम गोड मुलगा आहे ना, आणि काही गप्पाच झाल्या नाहीत. किती दिवसांनी भेटतोय. उद्या बरं आहे, त्याला जेवायलाच बोलवलं मी. हवं तर श्रीखंड घेऊन येतो, म्हणजे जेवणावर मस्त गप्पा होतील. इतका बडबड आहे ना, तुला उद्या कळेलच. आता बघ तू. आलेच. हा, राधिका, हा जो काही तुझा कॉन्फिडन्स, माज आहे ना, तो मी कसा घालवतो आणि तुला परत एकदा सामान्य गृहिणी कशी करतो ना, ते बघच तू. मध्ये मध्ये येऊ नका, माझ्या विचारांची दिशा भरकटते. सेम पेंच. अरे, इथे विचार करून करून माझं डोकं फुटायची वेळ आलीये.
जाऊ देत मम्मा. मी तर विचार करून करून काय माझं विचारायच्या आधीच डोकं फुटलंय. हे बघ केवढा बंप आलाय. मी तर गॅरीला सांगणार आहे. प्लीज, आय स्वेअर ऑन माय मम्मा, वाटल्यास मी माझं डीपी पण कधी चेंज करणार नाही, पण मला लाईफ मध्ये परत कधी ताई म्हणू नको प्लीज. शनू बेबी ग, कशाला इतका त्रास करून घेते स्वतःला? आम्ही आहोत ना दोघे, मी आणि तुझा मामा. काय म्हणजे मामा, आम्ही दोघे मिळून करू ना काहीतरी, आम्ही दोघे. किड्या, तुला काही सुचतंय का रे? नाही, सध्या तरी काही सुचलेलं नाहीये. मग नाही म्हणजे गुरुला भेटल्यावर काहीतरी कळेल ना मला. तेच तर मी म्हणते ना, गॅरीला शनाया आठवत नाहीये, पण त्याच्या आई बाबांना आणि राधिकाला तर आठवते ना. मग अहो ते धूर्त आहे, ते कशाला सांगणार आहे त्याला शनायाबद्दल की शनाया तुझी बायको आहे म्हणून? हा, अहो ते वाहत्या पाण्यात हात धुत आहेत. वाहतं पाणी काही वेगळं आहे का? मला पण त्याच्यात हात धुवायचे. मला तर गॅरीचं सोड, ते 33 करोड कुठे असतील बाबा, ते कळायला हवं. हो, ते 33 करोड आपल्याला मिळायला पाहिजे यार. आपण किती कष्ट घेतले, ते पोपटाची मान पिरगळली त्याच्यासाठी. नाही तर काय, तिच्या गॅरीसाठी आपण राखणदार बनलो आणि आपल्याला काय मिळालं? मामा, हे बघा, म्हणजे ते हातातोंडाशी आलेला घास जातो ना, तसे खिशात आलेले 33 करोड जातील हो आपले. येड्या, आपण असं केलं तर आपण ना गॅरी समोर त्याचा भूतकाळ उभा करूया. पण कसा? तेच तर मी तुला विचारते, कसा? अहो कसा काय कसा? अहो त्याला भेटावं लागेल मला एकदा. हिला ओळखलं नाही त्यांनी, पण कदाचित मला ओळखेल. मी मित्र आहे ना त्याचा. फॉरगेट इट केड्या, गॅरीला आपण कोणीही लक्षात नाही, तो सगळ्यांना विसरलाय आपल्या. मला तर ताई म्हणला तो. यग, मला काका म्हणेल का ग? म्हणजे मी आजी? गुरुनाथ, अरे रेवती, ये ना बस, मी चहाच घेत होतो. राधिका आहे, मी बोलवतो. राधिका, एक मिनिट, मला तुझ्याशी बोलायचं. माझ्याशी काय बोलायचंय? हे सगळं काय चालवलंयस तू? असं काय चाललंय? काय नाही, मी चहा घेत होतो, आवरावर चाललीये. आई स्वयंपाकाची तयारी करते, आता जेवायलाच घेऊ आम्ही. बस झाली तुझी ही चांगुलपणाची नाटकं. हे असले साळसूद भाव चेहऱ्यावर आणून इतरांना फसवू शकतोस तू, मला नाही. तुला काय वाटलं, तुझं हे जे काही सगळं चाललंय ते मला कळत नाहीये? इतकी वर्ष ओळखते तुला, एक संपलं की दुसरं काहीतरी शोधून काढतोस तू राधिकाला त्रास द्यायला. काय राधिकाला त्रास द्यायला? तिला काय त्रास होतोय? कोण देतोय त्रास? तू देतोयस त्रास तिला, तू करतोयस हे सगळं. काय बोलतेस तू? आई, राधिका ही काय बोलते आल्यापासून? तुला काही त्रास होतोय का राधिका? अरे तिला काय विचारतोस तू, माझ्याशी बोल ना. आणि खरं सांग रेवती, तू काऊन बरं एवढा आवाज चढवून बोलत आहेस? आई, मध्ये बोलू नका तुम्ही. सिंपती मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हा. आणि राधिकाला तर काय, तिच्यावर अन्याय होतोय त्याचा प्रतिकारच कधी करता आलेला नाहीये. अन्याय? राधिका, तुझ्यावर काय अन्याय होतोय? एक मिनिट, रेवती, काय झालं? कोण करते अन्याय तिच्यावर? मी सांगते ना कोण करताय अन्याय. तू त्रास देतोयस तिला. रेवती, आई तुम्ही थांबा ना, शांत. नाही, मला आत्ता गुरुनाथ कडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी. बास झाली तुझी नाटकं. प्रत्येक वेळेला काहीतरी कुरापती काढून मजा बघत बसतोस तू. कसल्या कुरापती, कसल्या मजा? आई काय आल्यापासून ओरडायलाच लागले माझ्यावर. झालंय काय नक्की? मला काही माहिती नाहीये का? हा, काय झालंय? सगळ्यांना वाटत असेल की तू खरा आहेस ते, पण मला माहितीये की तू हे सगळं जाणीवपूर्वक करतोयस राधिकाला इमोशनली अडकवण्यासाठी. पण आता बास झालं. आणि मीच नाही, इतर ज्या लोकांनी तुझा खोटेपणा पाहिलाय ना, त्या सगळ्यांना हेच वाटत असणार. एक मिनिट राधिका, ही काय बोलते आणि तू का नाही काही उत्तर देतेस? तू का गप्प आहेस? बोल ना काहीतरी. अरे ती काय बोलणार? मी सांगते ना, तिला बोलता येत नाही म्हणून मी इथे आले तुला जाब विचारायला. अरे कायचा जाब? ती का बोलत आहे राधिका? आई, मध्ये बोलू नका तुम्ही. राधिका जे बोलू शकत नाही ना, ते बोलायला मी इथे आले. हा गुरुनाथ फसवतोय सगळ्यांना, तुम्हाला सुद्धा आणि राधिकाला सुद्धा.
ठरवणारी तू कोण? तू कसं बरं ठरवलं माल एक खरं बोलतोय खोटं बोलतोय कसं ठरवलंस तू? आपण टीव्हीवर काम करतो म्हणून आपल्याला सगळं कळतं असं होत नसते ना रेवती. हो नाही बरोबर आहे ना, मान्य आहे मला. स्वयंसिद्धामध्ये मी काम करते ह्याचा अर्थ असा नाही की मला सगळ्यातलं सगळं कळतंय, पण त्याही पलीकडे जाऊन मी एक स्त्री आहे आणि राधिकाची जिवलग मैत्रीण आहे. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेऊ शकते. हो राधिकाला तिचा संसार, हो ना, मग तिचा संसार आहे ना, तिचा संसार आहे ना, मग ती पाहिल ना, ती तू पान तू. हो आई, असं कसं म्हणू शकता हो तुम्ही? मग तुम्ही सुद्धा तिच्यावर अन्यायच करताय ना. असं कोण म्हणते तुला? राधिका बोलली का? तिने कशाला सांगायला हवं? खरं काय ते दिसतंय ना मला. उगाच स्वतःच्या मुलाला पाठीशी घालू नका आणि एक लक्षात ठेवा, राधिका एकटी नाहीये. हो ना, मग कोण बोलत आहे ती एकटी आहे? कोण बोलते ती एकटी आहे? आम्ही आहोत. राधिका का चालले हा का प्रकारे? समजावलं तिला. आपल्या घरामध्ये आता शांतता आहे, पावत नाहीये का? आई आई मी बोलते, तुम्ही शांत राहा. नाही, हा खोटेपणा बघवतच नाहीये मला. बस राधिका बस. कोण आहे? काहून बरं इथं येत आहे माझ्या पोराचा अपमान करत आहे सगळ्यांच्या समोर? काहून बरं हिचं का देणं घेणं राहिलंय ते अशी बोलत आहे? सांग ना, समजाव नाही, ती मैत्रीण आहे ना, पहिले जायला सांग ना आता. हो जाणारच आहे मी, पण ह्याला सोडणार नाही असा. बस 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 राधिका, हिला सांग इथून जायला आता. पास झालं. रेवती ऐक ना, हे अति होत आहे आता. रेवती प्लीज माझं ऐक ना. रेवती ऐक. आई हे काय चाललंय सगळं? काही नाही. नाही ती काय बोलत होती? कसला अन्याय राधिकावर झालाय? मी काय वाईट वागलोय? काय नाही बा, तू नको ना डोक्याला त्रास देऊ. अगं, मला एकदम नाही काय नाही बाबा, काय नाही बाबा. रेवती भैताड आहे, ती एकदम भांडण करायची सवयच आहे. तू डोक्याला त्रास करून येऊ नको बा. नाही मला एकदम असं मला कळतच नाही काय बोलते. तू शांत राहा. तू अजिबात विचार करायचा अजिबात. तुला चहा देऊ का? चहा घे. हे घे चहा दिला होता ना, घे ना मग घे. तू काळजी करू नको बा. बस बस बस. गार झालाय. हो मी गरम करून आणते, तू बस बरं. ही भैताड ना. क्या बात है माँ साहेब, ग्रेट आहात तुम्ही. आय लव्ह यू सो मच. त्या रेवतीला परत आता इथे कधीच येता येणार नाही. परत झाला हाकलून दिलं तिला. रेवती ऐक ना माझं. का ऐकून घेऊ मी तुझं? हे बघ ऐक, आईच्या वतीनं मी सॉरी म्हणते, पण प्लीज प्लीज थांब. ऐक तू माझं. अगं तू का सॉरी म्हणतेस राधिका? आणि हे बघ, तुझ्या घरात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि माझ्यामुळे ते वाढायला नको. गुरुनाथचं वागणं मला आवडलेलं नाही आणि म्हणून मी स्पष्टपणे बोलले. हो मान्य मला, पण आपण काय करू शकतो यावर? का नाही करू शकत? मला काही कळतच नाहीये तुझं. हे बघ, ते खरं वागतायत का खोटं वागतायत हे तू काय किंवा मी काय कसं सिद्ध करणार आहे? हे बघ, ते पडले तेव्हा मी तिथे होते, मला माहितीये ते खरंच पडले, कदाचित विसरलेही असतील. गुरुनाथ एक नंबरचा ढोंगी माणूस आहे आणि इतकं सगळं होऊनही तू त्याची सेवा करतेस. अगं कुठे एक मोठी कंपनी चालवणारी राधिका सुभेदार आणि कुठे नवऱ्याच्या तालावर नाचणारी राधिका. आणि हे तुझं वागणं मला आवडत नाहीये. का अशी मूर्खासारखी वागतेस? म्हणून मला जास्त चिड येते. ऐक ना. आणि हे बघ, आज जे काही झालं ना त्याबद्दल मी तुझी माफी मागते. आय एम रिअली सॉरी. रेवती ऐक ना. रेवती ऐक ना, माझं ऐकून तरी घे ना. माझी कोंडी झाली आहे. हे बघ, यांना आता बरं नाहीये, यांना मला सांभाळायला हवंच आहे. आई पण खूप काळजीत आहे. अथर्व आहे घरात, त्याला कळत नाहीये की आपल्या बाबांना काय झालंय. हे बघ, त्यातून असं झालंय. त्यातून काय? गुरुनाथचं मन जपायचंय तुला आता? अगं किती जणांची मनं आणि किती नाती सांभाळणारस तू? राधिका, अगं तू एक साधी गृहिणी नाहीस, एक बिझनेस वुमन झाली आहेस. ओळख स्वतःला, नको मूर्खपणा करूस. अगं हो, पण मी नाही कुठे म्हणतीये. मग का असं वागतेस तू? अथर्वच एक वेळ ठीक आहे, त्या बिचाऱ्याला समजावलं तर कळेल त्याला, पण आईंचं काय करणार आहेस? प्रत्येक वेळेस त्या तुझ्या विरोधात उभ्या राहतात, गुरुनाथच्या बाजूनी बोलतात. आताही बघितलंस ना कशा बोलल्या त्या? हो, कारण आई आहे, त्या काळजी वाटते यांची. या असल्या मुलाची. राधिका, अगं झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही. ह्याच गुरुनाथनी तुला घराबाहेर काढलं होतं एका मुलीसाठी, आहे ना लक्षात तुझ्या? त्यावेळेस आम्ही सगळेजण तुझ्या बाजूनी उभे होतो. पण आता जर पुन्हा तू गुरुनाथसाठी हळवी चालीस ना, तर आम्हा कुणाची सिंपती तुला मिळणार नाही, कारण तो तुझा मूर्खपणा असेल. राधिका, अगं तो विस्मरणात आहे, तू नाहीस. हे विसर. हे सगळं तुझं बिझनेस आहे, बिझनेस वुमन आहेस तू, कामाला लाग आता. रेवती, मला थोडा वेळ दे ना. कशासाठी वेळ हवाय तुला? आणि ठीक आहे, तुला जर माझं बोलणं लागत असेल ना तर लागू दे, पण मी बोलणार, कारण मी तुझ्या भल्याचा विचार करते. आई, रेवती, हे बघ मला समजून घे ना.